आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षणाची मागणी करत एका 35 वर्षीय युवकानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी 2 वाजता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडली आहे। पोलीस कर्मचारी धावत गेल्यामुळे सदर युवकाला रोखण्यात यश आलं असून मोठा अनर्थ टळला आहे। नवामोंढा पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतलंय। आतिश बाबूराव गरुड असं त्या युवकाचं नाव आहे। राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना परभणीमध्ये आतिश गरड या युवकानं आरक्षणाच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं या मागणीसाठी त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं होतं, परंतु वेळीच पोलीस कर्मचारी मोईन खान शिवाकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। या घटनेनंतर त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला नवामोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे। माझ्या बांधवांना जय शिवराय। माननीय मनोज जरांगे पाटील 40 दिवसांहून सरकारला काही याचं गांभीर्य कळत नाही। ज्या माणसाच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही तो माणूस सरकारला सांगतो की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि आमच्यासारखे मराठी इथं येऊन कलेक्टर ऑफिससमोर येऊन आत्मदहन करत आहेत, तरी पण सरकारला जर आमची नेता येत नसेल, सरकारला मायापाक विनंती आहे, आम्हाला आरक्षण द्या। फक्त आरक्षण आम्ही घेतलं, आमचे काही बांधव आहेत यांच्यावर हजारो केसेस आहेत, ह्या जाऊ द्या, पण येणाऱ्या पिढीला तरी त्याचं काम होईल। तरी कृपया मायाबाप सरकारला परत विनंती आहे की आम्हाला टोकाची भूमिका याची वेळ आणू नका। कारण मायासारखा मी एक सुज्ञ, मी जर आतापर्यंत मी जर लोकांना सांगितलं की आत्मदान करू नका, पण माझ्यावर आत्महत्या करायची वेळ काय येते ते कारण मनोज जरांगे पाटलासारखे माणसं तिथं बसतायत तरी पण सरकारला त्यांची किंमत कळत नाही। 40 दिवस झाले, 2 कोटीहून अधिक मराठी तिथं येऊन गेले, तरी पण सरकारला त्याचे गांभीर्य कळत नाही। याच्यापेक्षा सरकार निर्लज्ज सरकार कधीच आम्ही पाहिलेलं नाही। सरकारला तातडीने विनंती आहे, तुम्ही काय कोणचं कमिशन लावायचे लावा, आयोग लावायचं लावा, एकदा जाहीर करा की मराठ्यांना OBC मध्ये आरक्षण दिलंय, म्हणजे आमचा प्रश्न सुटून जाईल। धन्यवाद। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मानवत शहर संपूर्ण तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली। आज 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार डॉक्टर राहुल पाटील हे मानवतमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना मराठा समाज बांधवांनी त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापासून रोखलं। आरक्षणाशिवाय पुढाऱ्यांना गावात येता येणार नाही हा निर्णय सांगून त्यांना कार्यक्रमातून बाहेर पडण्याची विनंती केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली। त्यानंतर आमदार डॉक्टर राहुल पाटील हे परभणीकडे रवाना झाले। मानवत इथं बालकिशन चांडक यांच्या किसान कृपा दूध संकलन व दूध डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे मानवतमध्ये आले होते। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। सकल मराठा समाजाच्या वतीनं आज 27 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रत्येक गावागावामध्ये लोकप्रतिनिधींना येण्यासाठी गावबंदी करण्यात येते। ज्या गावांमध्ये निवडणूक होणार आहे त्या गावामध्ये पहिले आरक्षण आणि नंतर इलेक्शन अशी भूमिका घेण्यात येणार आहे। मराठा समाजाचं परभणीमध्ये विविध ठिकाणी कार्यालय स्थापन करण्यात येत आहे। यावेळी सकल मराठा समाजातील युवकांनी संविधानिक मार्गानुसारच आंदोलन करावे, तसंच कोणत्याही मराठा युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलंय। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, TV युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671।
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बॅरकमध्ये पोलिसांनीच जुगाराचा डाव मांडल्याचा गंभीर प्रकार 26 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी स्वतःच कारवाई करत त्या 7 जुगारी पोलिसांना रंगेहात पकडलं. यात परभणीतील 5 महामार्ग शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी नवा मुंडा पोलीस ठाण्यात 7 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस दुचाकी वाहनतळाजवळ राखीव पोलीस कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी आरसीपी व QRTची खोली बांधण्यात आली आहे. त्या बॅरकमध्ये काही कर्मचारी पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः रात्री 8:30 वाजताच्या सुमारास थेट कारवाई करत या 7 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईमध्ये जुगाराचं साहित्य व रोख 5,900 रुपये जप्त करण्यात आले आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. गुरुजी, आम्हाला जर आरक्षणच मिळणार नसेल तर आम्ही शाळा शिकून तरी काय करायचं? आमचे मायबाप रानात राबराब राबतात, आमच्यासह जगाला खायला घालतात. आम्ही मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं ही त्यांची इच्छा असते, पण कितीही मार्ग घेतले तरी आम्ही घरीच राहतो. त्यापेक्षा शिक्षण न घेता त्यांच्यासोबत शेतात काम केलेलं बरं. आम्ही शाळेतून चाललो नाही म्हणत आता अशा उद्विग्न प्रतिक्रिया वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीनं दिल्या. मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून वाघाळा गावात लिंबा गटातील 10-12 गावचे मराठा समाज बांधव 25 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण करत आहेत. वाघाळा इथं उपोषण सुरू असल्यानं या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थनार्थ होत असलेल्या घोषणाबाजीनं विद्यार्थी प्रेरित होत असल्याचं दिसून येतं. घरी गेल्यानंतरही हाच विषय असल्यामुळं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी आपापसात कुजबूज करत आहेत व शाळेवर बहिष्कार टाकून शिकून तरी काय उपयोग असं म्हणत अचानक वर्गाबाहेर आल्यानं शिक्षकांनाही काही कळलंच नाही. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सकल मराठा समाज सहजपूर दौळा आणि नांदगावच्या वतीनं आज 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत असल्याचं प्रशासनाला कळवण्यात आलंय. या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सार्वजनिक मतदानावर बहिष्कार आणि राजकीय नेते व पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. हे निवेदन देत असताना दोन्ही गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीनं आज 27 ऑक्टोबर रोजी स्त्री रुग्णालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मागील 15 वर्षापासून शहरात आणि ग्रामीण भागातील खेडोपाडी आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनात अंजली राठोड, रेखा टर्के, स्वप्नाली ठक्कर, सुप्रिया पाटकर, संजय देशमुख यांच्यासह NRHMच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदाधिकारी सहभागी झाले होते. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सोनपेठ तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांची आज 27 ऑक्टोबर रोजी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर हे होते. यावेळी अध्यक्षपदी बाळू चव्हाण, उपाध्यक्ष अभिजित तळेगावे, सचिव पवन वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद सलीम, कोषाध्यक्ष साहेब जाधव, सल्लागार गजानन इनामदार, सुग्रीव मुंडे, अशोक जामोदे, शेषराज शिंदे आदींची निवड करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसून येत आहेत. जरांगे पाटलाच्या मागणीला पाठबळ म्हणून संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रात या आंदोलनाची धग पोचली आहे. आज 27 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातल्या रामपुरी खुर्द येथील महिला उपसरपंचासह 7 ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून आपल्या सदस्यपदाचा सामूहिक राजीनामा पाथरीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे. यात एका मुस्लिम महिला सदस्य व इतर प्रवर्गाच्या सदस्यांचा समावेश असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकानं गुरुवारी रात्री छापा टाकून जिंतूरच्या धोबी गल्लीतील
अक्षय उर्फ पप्पू शिवानंद थिटे यांच्याकडून 2.5 लाख रुपयाचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अंमलदार विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, मधुकर ढवळे, आशा शेल्लाळे, संजय घुगे, बालाजी रेड्डी, गणेश कोटकर यांच्या पथकानं पेट्रोलिंग दरम्यान कळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीला ताब्यात घेत गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तो माल त्यानं मंठा येथील सलमान पठाण यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाल्यापाठोपाठ या पथकानं त्या आरोपीचा देखील शोध सुरू केला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना व पुढारी लोकप्रतिनिधी यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत बोबडे टाकळी गावामध्ये प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बोबडे टाकळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं 25 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या भोगाव देवी येथील तलावाच्या बाजूला जगदंब उद्यानाची निर्मिती वृक्षप्रेमी मंडळीच्या माध्यमातून होतीये. यावर्षीपासून नारळाची झाडं लावायला सुरुवात केली आहे. या जगदंब उद्यानाचं उद्घाटन 27 ऑक्टोबर रोजी परभणीचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणेश शिंदे व शारदा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वृक्ष लागवडीचे प्रमुख रवी देशमुख, अण्णा जगताप, विजय ढाकणे, गणेश परकंडे, विनोद मोरे, दौलत देवकर, बाळासाहेब देशमुख, शारदा शिंदे, रितेश देशमुख, गोविंद देशमुख आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी येथील जिजाऊ ITI आयोजित संस्था सचिव नितीन लोहट यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय स्किल सर्च 2023 स्पर्धेमध्ये सोलापूर येथील सेठ रतनचंद सखाराम शहा ITI मधील विद्यार्थ्यांनी सीमा मठावले हिनं प्रथम क्रमांक, तर लातूर येथील लातूर ITI कॉलेज हासेगावचा विद्यार्थी ऋषिकेश जाधव यानं द्वितीय आणि जिजाऊ ITI परभणीमधील विद्यार्थी अर्जुन आडोळे यानं तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. मराठा समाजाला कुणबी आरक्षण जाहीर होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी तसंच साखळी उपोषण खानापूर नगर इथं सुरू करण्यात आले. खानापूर नगर येथील सर्व ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. सेलू तालुक्यातल्या कुडा इथं मराठा समाजाच्या वतीनं सर्वच पक्षांच्या नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. याबाबत गावामध्ये डिजिटल असा बोर्ड लावून या गावात येण्यासाठी पदाधिकारी व नेत्यांना मजाव करण्यात आला आहे. यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.